नमस्कार मित्रांनो, अजित पवार आक्रमक का झाले? भाजपावर भ्रष्टाचाराचा आरोप कशासाठी? कारण काय आहेत? काय आहे ही बातमी आपण सविस्तर ह्या चॅनलच्या माध्यमातून आज बघणार आहोत. चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी पिंपरीत माध्यमांशी संवाद साधताना भाजपवर टीकेचे झोड उठवले. 2017 मध्ये पिंपरी चिंचवडमध्ये महानगरपालिकेत सत्तेत आल्यानंतर भाजपने भ्रष्टाचाराचा कळस गाठल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आगामी निवडणुकीत शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर युती करून भ्रष्टाचारी राक्षसाचा वध करणे हेच आपले ध्येय असल्याचं अजित पवार यांनी सांगितले. सत्तेसाठी भुकेला असलेल्या या पक्षाने महायुतीची मोठी लूट केल्याची टीकाही त्यांनी पत्रकार परिषदेतून केली. राज्यात महापालिका निवडणुकीचा रणसंग्राम सुरू असताना सत्ताधारी महायुतीतील मित्रपक्षांनीच भाजपाला लक्ष्य केल्याचं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे आणि त्याच विषयी आपण हा आढावा घेऊन आलेलो आहोत. 2017 मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेत सत्तेत आलेले भाजपने भ्रष्टाचाराचा कळस गाठला आहे. निविदाची रक्कम फुगवून लाटण्यात आली आहे. विश्वासाची नसबंदी आणि स्वच्छताचा मोहिमेचा कामात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. त्यांनी महापालिका भ्रष्टाचाराने ओळखली आणि कर्जबाजारी केली आहे. सध्या लुटारूची टोळी निर्माण झाली असून दिवसाढवळ्या दरोडे टाकले जात आहेत. भाजपच्या स्थानिक नेत्यांना भ्रष्टाचाराची मोठी राक्षसी भूक लागली आहेत. काही लोकांची मालमत्ता अचानक कशी वाढली, त्यांनी कसं काय चमत्कार केला की ते एकेकाळी कोट्यधीश झाले, अशा बोचऱ्या प्रश्नांचा भडीमार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या कार्यकाळात या औद्योगिक शहराचा मोठ्या प्रमाणात काय पालट झाला, तरी आम्ही सत्तेच्या मागे कधीच वेड झालो नाहीत, असा अप्रत्यक्ष टोलाही त्यांनी भाजपाला लावला. महापालिकेच्या निवडणुकीत उमेदवारांच्या बिनविरोध निवडणुकीवरून विरोधी पक्षांनी भाजपसह शिंदे सेनेवर टीकेची झोड उठवली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याच मुद्द्याला हाताशी धरून आपल्यालाच मित्रपक्षांना टोला लावला आहे. आमच्या काळातही उमेदवारांच्या बिनविरोध निवडी झाल्या होत्या, पण त्या लोकशाही मूल्य आणि घटनात्मक तरतुदीनुसार झाल्या. सध्या काही भागात इतकी दहशत आहेत की अनेक जण नामांकन अर्जही दाखल करण्यास घाबरत असल्याचा संताप अजित पवारांनी व्यक्त केला. राज्यातील विविध महानगरपालिकेमध्ये तब्बल 68 जागांवरती भाजप व शिंदे सेनेचे उमेदवार बिनविरोध झाले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात निवडणूक आयोगाने शनिवारी त्या जागेची निकाल जाहीर करण्यास तात्पुरती स्थगिती दिली आहे. उमेदवारांनी अर्ज मागे घेताना काही गैरसमज तर झाला नाही ना, याची खातरजमा करण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांकडून अहवाल मागवण्यात आले आहेत. अजित पवार यांनी भ्रष्टाचाराचा आरोप केल्यानंतर भाजपाच्या नेत्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. आम्ही आरोप करायला सुरुवात केल्यास अजित पवारांच्या अडचणी वाढतील, असा थेट इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील पक्षाबद्दल बोलताना आपण भान ठेवावे, असं ते म्हणाले. अजित पवार यांच्या सोबत युती केल्यास आम्हाला पश्चाताप आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर युती करू नका, असा सल्ला आपण यापूर्वीच भाजपाच्या वरिष्ठांना दिला असल्याचं चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे. या दरम्यान महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना एकमेकांवर टीका करताना सावधगिरीचा सल्ला दिला आहे. अजित पवार हे महायुती सरकारमधील भागीदारी असल्याचं त्यांनी टीका करताना जाणीव ठेवावी. समन्वय समितीच्या बैठकीत असे ठरले होते की महायुतीचे नेते प्रचारादरम्यान एकमेकांवर टीका करणार नाहीत. असं असताना अजित पवारांनी हा करार मोडला असल्याचं बावनकुळे यांनी म्हटलं आहे. अजित पवार यांनी भाजपवर अचानक केलेल्या टीकेमुळे राजकीय वर्तुळात तर्कवितंडा उधाण आला आहे. तसे पाहता 2024 मध्ये पुन्हा सत्तेत परतल्यापासून भाजपाला खरी कसरत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत करावी लागत होती. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वी एकमेकांचे पदाधिकारी फोडण्यावरून भाजप व शिंदे गटामध्ये वाद निर्माण झाला होता. त्यावेळी शिंदेंनी वारंवार दिल्लीवारी करून भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडे या वादाच्या माध्यमांशी विनंती केली होती. त्या तुलनेत अजित पवार यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सखोलाचे संबंध राहिले होते. परंतु त्यांनी अचानक भाजपवर टीका सुरू केल्यामुळे आता हे समीकरण बदलताना दिसत आहेत. गेल्या आठवड्यात देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका निवडणुकीमध्ये अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची युती करण्यास
नकार दिला होता. तिथूनच या संघर्षाला तोंड फुटले असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत भाजपाला शह देण्यासाठी राष्ट्रवादीच्या दोन्ही गट अजित पवार आणि शरद पवार गट युती झाले आहेत. 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला अद्भुत यश मिळालं. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या माध्यमातून पक्षाने आपल्या विस्ताराला सुरुवात केली आहे. भविष्यात कोणावरही अवलंबून न राहता स्वबळावर राज्यात एकहाती सत्ता स्थापन करण्याचे भाजपचे उद्दिष्ट आहे. सध्याच्या गणितानुसार 288 पैकी 137 आमदार असलेल्या भाजपाला बहुमतासाठी 145 केवळ 8 आमदारांचा पाठिंब्याची गरज आहे. त्यामुळे भाजपाचा तळागाळातील वाढता प्रभाव हा मित्रपक्षांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. भाजपाचा प्रभाव वाढल्यास महायुतीतील आपले राजकीय वजन आखणीच कमी होण्याची भीती मित्रपक्षांना आहे. याच कारणामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपवर टीकेचे झोड उठवण्यास सुरुवात केल्याचे सूत्राने सांगितले आहे. राज्यात सलग दुसऱ्यांदा सत्ता स्थापन केल्यापासून भाजपने नेहमीच भ्रष्टाचाराला खीळ घातल्याचा दावा केला आहे. मात्र महायुतीतील मित्रपक्षांचे भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित करून भाजपवर गंभीर आरोप केल्याचे पक्षाच्या प्रतिमेला धक्का बसण्याची शक्यता आहे. आम्हाला आमच्या विश्वासार्हता आणि प्रतिमेसाठी अजित पवारांच्या प्रमाणपत्राची गरज नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा आणि विश्वासार्हता संपूर्ण देशाला ठाऊक आहेत, असे भाजपचा एका ज्येष्ठ नेत्याने नाव न घेण्याच्या अटीवर सांगितले. या दरम्यान दुसऱ्या एका नेत्याने 70,000 कोटीचं सिंचन घोटाळ्याची आठवण करून दिली. अजित पवार यांच्यावरील हा खटला पुन्हा नव्याने सुरू होऊ शकतो, असा इशारा भाजपच्या नेत्यांनी दिला आहे. परंतु भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून आपलाच मित्रपक्षाला लक्ष्य करणे भाजपासाठी खडतर ठरणार आहेत. कारण सिंचन घोटाळ्याच्या आरोपानंतर खुद्द भाजपनेच अजित पवार यांना महायुतीत सामील करून घेतलं आहे. त्यामुळे घोटाळ्याचा मुद्दा बाहेर काढताच भाजपची कोंडी होण्याची शक्यता आहे. हीच बाब लक्षात घेता अजित पवार यांनी भाजपाला डिस्कावण्याचा प्रयत्न केला आहे. माझ्यावर 70,000 कोटीचा सिंचन घोटाळ्याचा आरोप झाला होता, पण पुढे काय झालं? आज मी त्याच लोकांच्या शेजारी बसलो आहे ज्यांनी माझ्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते, असे पवार यांनी म्हटलं आहे. दरम्यान महायुतीतील हा वाद नेमकी कोणत्या वळणावर पोहोचणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तर तुम्हाला काय वाटतं याबद्दल हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.